तर आवाज येत असेल माझा सगळ्यांना? आवाज येतोय का? माईक अनम्यूट करा सगळ्यांनी आणि सांगा आवाज येतोय का? हॅलो. येतोय येतोय आवाज. ओके. आणि काल ज्यांनी ज्यांनी प्रॅक्टिस केली किंवा काही डाऊट आले तर ते पण विचारा, आपण लगेच क्लिअर करू. तुम्ही काय प्रॅक्टिस केली किंवा काय समजलं, तुम्हाला काय समजलं नाही, पूर्ण विचारा तुम्ही. म्हणजे तुम्ही काय होतं, बरेच जण काय करतात, मीटिंग मध्ये विचारत नाही आणि नंतर मेसेज करतात. मीटिंग मध्ये बिनधास्त विचारा, काय विचारायचं असेल ते. हॅलो. हा बोला. हा सर, तुम्ही ती सकाळची रेंज काढली होती, ती हम्म. कशी काढलेली आणि तिकडनं बाईंग आली, म्हणजे आपलं एक्सेल हिट झालं तिथं, असं बघायला गेलं तर हे मग बघा ते या कसं ठिकाणी आपल्याला कळलं नाही की इथून वर जाणार आहे असं. मला कळलं होतं वरती जाणार आहे, कारण जेव्हा आपला रेड लाईनच्या वरती कॅन्डल क्लोज झाल्या होत्या, त्या इनकम्प्लीट मुवमेंट वरच्या साईडला होती. जेव्हा आपण वरून बॉडी पासून जर बॉक्स ठेवला तर पिन पॉईंट वरती जाणार होतं मार्केट. पण मी मेसेज हा पण केला होता, जर इन केस मार्केट डाऊन साईडला मोठी मुवमेंट पेंडिंग आहे तर मी 35 पॉईंटचा एसएल द्यायला, 35 पिपचा एसएल द्यायला रेडी आहे. मी असं मेसेज टाकला होता तिथे. हो हो सर, हो. हो, कारण तुम्ही आता बघा, मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो आणि काल मी सगळ्या गोष्टी मी प्रत्येक क्लासमध्ये शिकवलेल्या आहेत. हे बघा, या 30 मिनिटाचा चार्ट आहे गोल्डचा. गोल्ड खाली आलंय, आता जिथून पण गोल्ड वरती जात आहे. हे बघा, 3 ऑगस्ट 19 ची कॅन्डल आहे. इंडिकेटर मी सेटिंग मध्ये गेलो, मंथ चेंज केला, डेट चेंज केली, 19 नंबरची कॅन्डल घेतली अपसाईड, एंटर. एंटर केल्याच्या नंतर न पिन पॉइंट स्ट्रक्चर कुठं कम्प्लीट झालंय बघा, अपसाईडचं. इथून इथपर्यंत स्ट्रक्चर कम्प्लीट झालंय, बरोबर. आता मी सकाळचं ट्रेड कसं घेतलं होतं ते पण सांगतो. मी आधी बघितलं की हे स्ट्रक्चर कम्प्लीट आहे का. जसं मला हे स्ट्रक्चर कम्प्लीट आहे असं समजलं, त्याच्यानंतर मी वरून एक रेंज काढली या कॅन्डलची, जी तुम्हाला एक कॅन्डल दिसतीये 4 ऑगस्ट 5:30 ची. 4 ऑगस्ट 5:30 मी डाऊन साईडची रेंज काढली होती त्या ठिकाणी, कारण अप साईडला मला समजलं की अप साईडला कम्प्लीट केलेलं आहे स्ट्रक्चर, त्याच्यामुळे. हे बघा, जसे मी ही रेंज काढतो तसं मला खाली एक रेजिस्टन्स तयार होतो अप साईडला, आणि डाऊन साईडला एक सपोर्ट भेटतो मला. जसं मला सपोर्ट भेटला, मी टॉप पासून ते रेड लाईन पर्यंत एक बॉक्स जो असतो माझा तो ड्रॉ केला आणि मी शिफ्ट झालो 3 मिनिटावरती. जसं मी 3 मिनिटावरती शिफ्ट झालोय, मला एक गोष्ट या ठिकाणी कळली की 75% पासून गोल्ड वरती गेलं नाहीये. इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आणि गोल्ड वरती जात आहे. जेव्हा गोल्ड वरती जातं तेव्हा मी सांगितलेलं आहे की गोल्डचा जो हा 50% बॉक्स आहे, छोटा बॉक्स वरचा, त्याच्या इथून सेलिंग आली पाहिजे. आणि हा ट्रेड मी सकाळी शेअर केला होता. सेम अजून एक जर कंडिशन बघितली, हाच बॉक्स घेऊन जर मी खालून बॉडी पासून लावला तर प्रॉपर सेलिंग कुठून आली बघा, प्रॉपर सेलिंग कुठून आली बघा. पण ही कंडिशन नाही, आपली कंडिशन काय आहे, एक तर ह्याच्या 50% पासून खाली यायला पाहिजे, खालच्या साईडला जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर, किंवा सेम हाच बॉक्स मी घेऊन वरती जर ठेवला तर वरच्या बॉक्सच्या 50% पासून सेलिंग आली पाहिजे. पण गोल्डने ह्या दोन्ही केसमध्ये, मी इथूनच ट्रेड एक शेअर केला होता तुम्हाला, जर नीट बघितलं तर तुम्हाला समजेल. हा एक ट्रेड मी शेअर केला होता, एसएल वरती होता, टार्गेट होतं ह्या सिमच्या खाली 200 पिप्सचं टार्गेट होतं. हा ट्रेड शेअर केला होता सकाळी. पण एक गोष्ट नोटीस करा, जेव्हा ह्याच्या खाली ही रेड लाईन, थोडंसं झूम करून दाखवतो, जेव्हा ह्याच्या खाली ही रेड लाईन क्लोज झाली तेव्हा मी ट्रेड शेअर केला होता. पण नंतर त्याच्यावरती जी कॅन्डल क्लोज दिसतीये त्यांनी मला एक गोष्ट लक्षात आली की अपसाईडला अजून एक हायर हाय तयार करू शकतो गोल्ड. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर असं इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून परत गोल्ड खाली येत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही
जे मी शिकवले त्याचा जर वापर केला असता किंवा स्वतः तुम्ही बघितलं असतं, हे मी डिलीट करतो ड्रॉइंग. ही खालची पण लाईन मी डिलीट करतो. एरो पण डिलीट करतो आणि जर मला नीट बघायचंच असेल, तर हा जो बॉक्स आहे, हे बघा. हा जो इंट्राडेचा बॉक्स आहे, तो जर मी जिथून इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे त्याच्या बॉडीपासून मार्क केलं वरती, या ठिकाणी बघा एरो दाखवतो या ठिकाणी. तर खालच्या साईडला पिन पॉइंट आपल्या इंट्राडे बॉक्सच्या 50% ला सपोर्ट बघा आणि तिथून गोल्डने अप साईडला इकडे गेली. मी इथून पण एक ट्रेड देऊ शकलो असतो, हे बघा इथून, कारण डबल बॉटम पण आहे आणि इथून अप साईडला हे 90 पिप्स पण कॅप्चर झालेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं इनकम्प्लीट स्ट्रक्चर पण होतं अप साईडला. पण मी बघत होतो हे मेन जे मुवमेंट आहे मोठी, मला मोठी मुवमेंट कॅप्चर करायची होती, मला हे 90 पिप्स कॅप्चर करायची नव्हती. त्याच्यामुळे मग मी मेसेज केला की 35 पिप्स एसएल दिला तरी मग चालेल. कारण हा मी मेसेज कधी केला, जेव्हा मी इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघितलं वरच्या साईडला तेव्हा. समजतंय का? म्हणजे अंदाजपंच असं कुठं काम करत नाही आपण. प्रॉपर ज्या साईडला स्ट्रक्चर पेंडिंग असेल त्या साईडला आपण काम करतो. वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर होतं, गोल्डने 50% ची रिट्रेसमेंट दिली प्रॉपर, तिथून परत 90 पिप्स दिले आणि हे 90 पिप्स पण काही गोल्डने असे अंदाजपंच दिले नाहीयेत. तुम्ही जर हाच इंट्राडेचा बॉक्स उचलला, हे बघा, हा बॉक्स उचलला, खालून जर वीक पासून लावला तर कुठून एक्झॅक्टली सेलिंग आली बघा. म्हणजे माझ्या हातात काय आहे ते बघा. माझ्या हातात कॅल्क्युलेटर सेटअप आहे. मी खालून पण बाईंग करू शकतो, मी वरून पिन पॉईंट सेलिंग पण करू शकतो. समजतंय का? हो हॅलो, सर, हो. काही हो सर. डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही सर. तुम्ही सकाळी मेसेज केला होता ना? हो सर, हो हो, सकाळी केलेलं की हो. आय थिंक रात्री केलेलं माहिती नाही. तुमच्यासाठी हा सेटअप नवीन आहे आणि असं लगेच तुम्हाला 1-2 दिवसात लगेच सगळं समजेलच असं नाहीये. कारण मी हा सेटअप भरपूर वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय. म्हणजे ज्या गोष्टी मी बघतो, माझे हो हो, डोळे नाही ज्या तुम्ही गोष्टी भरपूर एक्सपिरियन्स प्रॅक्टिस घेतात. करता म्हणून तुम्हाला त्याची सवय आहे ना सर, बरोबर आहे. बरोबर. मग तेच म्हटलं, तुम्ही मला वाटतं सकाळी मेसेज केला होता. आणि त्याच्यामुळे म्हटलं की आपण हा डाऊट क्लिअर करावा. तर तुम्हाला याच ठिकाणी समजेल की आपण हो इथून सेलिंगचा ट्रेड का घेतला होता, त्याच्यानंतर गोल्ड कुठपर्यंत हो आलं, कुठपर्यंत गेलं, सगळ्या गोष्टी हो बघा पिन हो पॉईंट आहेत आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण सगळ्या गोष्टी करतोय आणि तुमच्या डोळ्यादेखत मी हे कॅल्क्युलेटर वापरतोय, मग सगळ्या गोष्टी करतोय. हो. एवढंच नाही झालं म्हणजे की मला तुम्हाला सर सांगा, आता 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 जी लेवल चालू आहे 4065, बरोबर? म्हणजे आता हम्म, त्या कंडिशनला आपण काय प्लॅन करू शकतो किंवा काय आहे म्हणजे तुम्ही कसं करू एक आता प्लॅन करू शकता. या ठिकाणी तुम्ही एक प्लॅन करू शकता. जर गोल्डला खाली जायचं असतं तर गोल्डसाठी आपल्याकडे ह्या 2 रेजिस्टन्स होत्या. एक म्हणजे हा एक रेजिस्टन्स होता, दुसरा म्हणजे हा एक रेजिस्टन्स होता गोल्डसाठी. हे 2 रेजिस्टन्स होते. ओके. पण त्याच्यावरती आता गोल्ड चाललंय. तर एकदमच मॅक्सिमम क्रिटिकल कंडिशन मध्ये गोल्ड जे आहे, तो हा जो तुम्हाला टॉप दिसतोय, इथून गोल्ड प्रॉपर परत सेलिंगला देऊ शकतो. सेलिंग. कारण ऑलरेडी आपल्या ह्या दोन्ही रेड लाईनच्या वरती गोल्ड गेलेले आहे. तुम्ही नीट बघा. एकदमच मॅक्सिमम तिसरी जी आपली कंडिशन आहे ती पण मी सांगितली होती, की जो पण हाय आहे जिथून आपण सेलिंग काढली, तिथं डबल टॉप बनवू शकतो, तिथून प्रॉपर सेलिंग देऊ शकतो. नाहीतर अजून आपण एक करू शकतो. हे सगळं डिलीट करायचंय. या ठिकाणी बघा. इथूनच मी करतो सगळं डिलीट. हे ड्रॉइंग पूर्ण डिलीट करायचंय आणि जिथून पण गोल्डने आता अपसाईडची मुवमेंट चालू केलेली आहे. एकच मिनिट. हे मी आधी डिलीट करतो सगळं. सेटअप सोपं आहे. फक्त तुम्हाला प्रॉपर जर अजून बेसिक पासून आणि तसं पण मी एक गोष्ट क्लिअर करतो, की आता जो क्लास आहे आज, तो आपण सगळ्यांसाठी घेतलेला आहे कॉमन. पण उद्यापासून आपण जी बॅच चालू होईल, त्यांच्यासाठी आपण कॉमन नाही घेणार आहे. डायरेक्टली जे पण शिकण्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी आपण घेणार आहोत असं. त्यांचा टायमिंग फिक्स वगैरे करून त्यांच्या सोबत आपण क्लास अटेंड करणार आहोत रोज. कारण कॉमन जेव्हा आपण क्लास घेतो तेव्हा मला कळत नाही की कोण आलंय कोण गेलंय आणि बरेच लोक जे बेसिक आहेत त्यांना काहीच नॉलेज नाहीये ते पण कोर्स किंवा क्लास बघतात आणि त्याच्यातून त्यांना इनकम्प्लीट नॉलेज भेटतं. हॅलो दादा. पण हे जर हॅलो. मी पण एकच मिनिट पण हेच जर मी पूर्ण पण हेच जर मी पूर्ण सेपरेट बॅच सोबत जर मी क्लास घेतला किंवा त्यांचं जर मी हे केलं त्यांना शिकवलं तर ते प्रॉपर शिकतील. बोला.
तर आपल्याला 30 मिनिटानंतर 3 मिनिटावरतीच घ्यायचा ना ट्रेड. हो. असं 5 मिनिट वगैरे 1 मिनिट असं नाही ना, आपण कन्फर्म 3च ना फिक्स आपलं टाइम फ्रेम 30 म्हणजे मिनिटानंतर. माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी हे करतो. तुम्हाला आता समजा हे तुम्ही कॅल्क्युलेटर इंडिकेटर घेतलं. तुम्ही त्याच्यावरती 3 मिनिटं हा. करा, 5 मिनिटं करा. तुम्हाला जसं सोयीस्कर पडतंय, तुम्हाला एक्सपिरियन्स जसा येतोय किंवा तुम्ही बॅक टेस्टिंग करता 1 महिने, 2 महिने, 3 महिने आणि समजा तुम्हाला 5 मिनिटावरती लय चांगला रिझल्ट भेटला, तर तुम्ही 5 मिनिटं ट्राय करा. तुम्हाला असं दादा मी काल पाठवलेलं बघा व्हॉट्सअपला हं, हं, फोटो. एकदम म्हणजे हं. परफेक्ट नाही का, त्याच्यामध्येच मी केलं एकदम प्रॉपर पिन पॉईंट काम करते. तरी पण अजून थोडंफार आता नाही का अजून आता ह्या ठिकाणी बघा लाईव्ह चालू आहे सगळं. ह्या ठिकाणी बघा किती आपण जण बघतोय. तर आपण जेव्हा सेलिंगची रेंज काढली तेव्हा गोल्डने आपल्या 50% ला वरती ब्रेक करून वरती चाललंय. आता आपण जेव्हा अपसाईडची रेंज काढतोय आणि 3 मिनिटावरती शिफ्ट होतोय, तेव्हा गोल्डने पिन पॉईंट सेलिंग कुठून दिली आहे बघा. 75% पासून पिन पॉईंट 7 सेलिंग दिली. मग ही मुवमेंट तुम्ही कॅच का करू शकत नाही 140 पिपची. किती सोपं आहे बघा. आणि त्याच्या पण आधी अजून एक गोष्ट सांगतो. जो पण हा इंटरडेचा बॉक्स आहे, आपण हा बॉक्स साईडला ठेवला, तर वरच्या साईडला इन्कम स्ट्रक्चर या ठिकाणी बघा इथे. सेम आपण हाच बॉक्स घेतला आणि वरून जर बॉडी पासून मार्क केला, तर खालच्या साईडला आपल्याला पिन पॉईंट 50% ला सुद्धा इथे ट्रेड भेटतोय या ठिकाणी. भेटतोय का? बघा भेटतंय का? आणि हे कसं आपण घेतलं, कारण आपण जिथून सेलिंग केली होती, त्याच्यावरती ह्या 2 ज्या कॅन्डल आहेत त्या क्लोज झाल्या होत्या. त्याच्यामुळे हं. त्या 2 कॅन्डल क्लोज झाल्या होत्या. आणि आपलं टार्गेट काय असणार आहे? जी पण आपण रेंज घेतली आहे, त्याच्या 75% पिन पॉईंट 75% ला टच केलंय का बघा. आणि तिथून सेलिंग आलेली आहे मार्केटमध्ये आणि सेलिंग कुठून कुठपर्यंत आली, हाच बॉक्स जर तुम्ही घेऊन बघितलात, हे बघा इनकम्प्लीट स्ट्रक्चर या ठिकाणी 50% च्या खाली कॅन्डल क्लोज. जेव्हा 50% च्या खाली कॅन्डल क्लोज असेल, परत हा बॉक्स खालून लावायचा आहे. वरच्या साईडला 50% ला सेलिंगला बसायचं या ठिकाणी. म्हणजे समजा तुम्ही 75% ला जरी सेलिंग केली नाही, तरी इनकम्प्लीट स्ट्रक्चरच्या नंतर जेव्हा पुल बॅक येतो, तेव्हा तुम्ही ही मुवमेंट तुम्ही कॅच करू शकत नाही का इथून इथपर्यंत 100 पिप्सची. एसएल काय असेल तुमचा 2, 2.5, 3, 3.5 पिप्सचा असेल. 3.5 म्हणजे पॉईंटचा. समजतंय का? कोणाचे काही डाऊट वगैरे असतील तर विचारा किंवा काही समजत नसेल तर. हॅलो. काही हॅलो डाऊट सर. वगैरे असतील तर विचारा. हां, बोला. म्हणजे आपण सुरुवात कशी करायची? म्हणजे 15 मिनिटापासून एनालिसिस करायला सुरुवात करायची का 30 मिनिटं? 30 मिनिटं. अच्छा 30 मिनिटं बघायचं मी पहिलं. आता तुम्ही जेव्हापासून मला बघताय कालपासून, तर मी इथं कुठं 15 मिनिटाचा उल्लेख पण केला नाही. मग तुम्हाला हा प्रश्न कसं काय पडला? नाही. हो. नाही तुम्ही जास्त 3 मिनिटंच हे करता बघितलं. हं. 15 मिनिटाचा मी उल्लेख पण केला नाही किंवा मी काही सांगितलं पण नाही की 15 मिनिटावरती आपल्याला बघायचंय. अच्छा. सेम ह्याच ठिकाणी बघा जिथून पण सेलिंग आली आहे. मी हा बॉक्स जर लावला 50% चा, तर खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे इथे बघा. इनकम्प्लीट स्ट्रक्चरच्या नंतरनं हाच बॉक्स उचलून जर मी बॉडीपासून खालून मार्क केला, तर वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चरच्या नंतर जेव्हा मी सेम बॉक्स घेऊन वरून बॉडीपासून मार्क करतो, तेव्हा मला बघा 50% ला बाईंची एंट्री भेटते इथून. हे बघा परत 100 पिप्स. इंट्राडे इंट्राडे मध्ये ना तुम्ही खूप वेळा इंट्राडे मध्ये तुम्ही खूप वेळा बघू शकता, की इनकम्प्लीट आणि कंप्लीट स्ट्रक्चर असेल तर काय होऊ शकतं आणि तुम्हाला किती ट्रेड भेटू शकतात. समजतंय का सगळ्यांना बघा? खूप म्हणजे मी एकदम बेसिक सांगतोय आणि व्यवस्थित सांगतोय. काही गडबड काही नाहीये. किंवा तुम्हाला प्रत्येकाच्याच डोक्यावरून जाईल असं पण काही नाहीये. माझं थोडंफार जरी नॉलेज असेल तर तुम्हाला सेटअप लगेच समजेल. आणि जे पण मेसेज करत होतात अजून बाकीचे त्यांनी पण अनम्यूट करा आणि विचारा.
काय समजतंय काय नाहीये किंवा कारण फक्त तुम्ही लाईव्ह अटेंड करताय पण तुमच्या डोक्यात काही प्रश्नच नसतील तर मग तुम्ही शिकणार कसे? हॅलो सर, बोला. तुम्ही जे दिवसभर स्वतःचे ट्रेड घेता ते ट्रेड हम्म. आम्हाला तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करत जा. कशासाठी? कारण आम्हाला ते लेवल कळतील की तुम्ही कशा मार्क केल्यात ते. मग आम्ही ती त्याच्या मागं अनालिसिस करत जाऊ की कशा मार्क केल्यात तुम्ही पण लेवल त्याच्या मागं. म्हणजे आम्हाला अजून नॉलेज नक्की. येईल. हो नक्की. फक्त सगळ्याच लेवल मी इथं चॅनलवरती नाही शेअर करू शकत. एक आपली कम्युनिटी आहे मी तिकडे शेअर करेन. पण सेम आता तुम्हाला अजून तुम्ही एक कॅल्क्युलेटर बोला. आता तुम्ही एकच सकाळी शेअर करता ना, मग तसं 1-2 शेअर करत जावं. मग कारण की आम्हाला आता सकाळच्या ट्रेड नंतर आम्हाला कळलं की ही ट्रेड कुठनं तुम्ही कसं ड्रॉ केली ही. तसं अजून 2-3 जर शेअर केलं तर तरी आम्हाला कळेल की कुठनं ड्रॉ करताय, कसं ड्रॉ करताय ते. ओके. करतो शेअर काही प्रॉब्लेम नाहीये. आता जसं हे कॅल्क्युलेटर आपण वापरतो आपल्या लेवल काढण्यासाठी तसंच अजून एक कॅल्क्युलेटर मी तुम्हाला इथे दाखवतो 15 मिनिटाची 4 पत्ती. हे बघा. आधी मी सगळं डिलीट करतो. म्हणजे प्रत्येक मेथड जो माझ्याकडे आहे तो कॅल्क्युलेटेड आहे. मी असं अंदाजपंच काही काम करत नाही की इथून हे असं हे झाले लाईन मी हे ड्रॉ केलेली आहे किंवा इथून मी अशी लाईन ड्रॉ केली. मग इथून असं चॅनल तयार होऊन मग गोल्ड असं मी असंच नाही काम करत. कसं काम करतो हे बघा. 15 मिनिटाचा चार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये मला एक्झॅक्टली कळेल कसं की मार्केट कुठून वरती जाणार कुठून खाली जाणार. तर मी काय करतो कोणता पण तुम्ही दिवस घ्या कोणताही. आता हे सेशन आहे जे तुम्हाला डॉट लाईन दिसतात व्हर्टिकल ते सेशन ओपनिंग आणि क्लोजिंगचं लाईन आहे. तर समजा मला जर रेंज पाहिजे आहे हे बघा या ठिकाणी समजा मला रेंज पाहिजे 4 ऑगस्टची 4 ऑगस्टची जर मला रेंज पाहिजे असेल तर मी 3 तारीख सिलेक्ट करणार आहे इंडिकेटर मध्ये जाऊन. इथे बघा 3 तारीख मी सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर मंथ जो आहे तो 8 असेल. एंटर. इथं अप डायरेक्शन किंवा डायरेक्शन असं काहीच नाहीये. फक्त तुम्हाला महिना सिलेक्ट करायचा आहे, तारीख सिलेक्ट करायची आहे आणि तारीख पण कशी सिलेक्ट करायची आहे. समजा तुम्हाला प्रेझेंट म्हणजे आजच्या दिवसाची जर रेंज पाहिजे असेल तर तुम्हाला मागच्या दिवसाची तारीख सिलेक्ट करायची एक दिवस आधीची. जेणेकरून पूर्ण डाटा जो आहे ते आपल्या कॅल्क्युलेटरला भेटेल आधीचा. बरोबर. मग आता इथे ह्याच ठिकाणी बघा किती हे रेंज किती आली 7 इथे 8 एंटर. रेंज किती आली 105. 105 रेंज आल्याच्या नंतर समजा मी एक बॉक्स घेतला 105 पॉईंटचा. हे बघा 105 आणि इंडिकेटर मी ऑफ केलंय. आता जिथून पण ओपनिंग झाली आज तिथं फक्त हा मिडल पॉइंटला मी हा बॉक्स असा ठेवायचा आहे मला. जसं मी बॉक्स ठेवणार आहे तसं मला एक गोष्ट बघायची की गोल्डने केलंय काय. जर मी बॉक्स हा 50% घेतला असा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरच्या साईडला पिन पॉईंट सेलिंग कुठून आलेली आहे. आणि सेम हाच बॉक्स जर मी खाली ठेवला तर खालच्या साईडला पण गोल्डने 50% पासूनच वरती गेलेले गोल्ड पण खाली स्पाइक मारलेली. जेव्हा मी 3 मिनिटावरती शिफ्ट होईल असं तेव्हा मला एक गोष्ट नोटीस होईल की खालच्या साईडला पण स्पाइक मारली पण त्याच्या आतमध्ये कॅन्डल क्लोज आहे. हे बघा इथे त्याच्या आतमध्ये कॅन्डल क्लोज म्हणजे बोथ डायरेक्शनला गोल्डने पिन पॉईंट काम केलेलं आहे. पण जेव्हा मी हाच बॉक्स उचलून खालून लावेल इथं तेव्हा मला एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे की वरच्या साईडला इथं छोटासा गॅप दिसतोय मला. म्हणजे वरच्या साईडला डायरेक्शन पेंडिंग दिसत आहे सारखं सारखं. समजतंय का बघा. याच्यात तर म्हणजे भरपूर कन्सेप्ट वेगवेगळे आहेत पण पूर्ण सगळे कन्सेप्ट जे आहेत ते मॅथमॅटिक्स बेस आहेत. सेम जेव्हा या ठिकाणी इनकम्प्लीट हे स्ट्रक्चर दिसते गोल्ड खाली आलंय कुठून वरती गेलंय ते पूर्ण प्लॅन आहे प्री प्लॅन कॅल्क्युलेटेड आहे पूर्ण.
सर तुम्ही अशा किती इंडिकेटरवर काम करता? आता सध्या जर विचार केला तर माझं एकच इंडिकेटर मी यूज करतो, कॅल्क्युलेटर इंडिकेटर, रेंज ऑरेकल. आणि हे आता 2 आठवडे झालं मी बिल्ड करत होतो. कारण बरेच जण असं म्हणत होते, की "सर आम्हाला ते कुठली कॅन्डल घ्यायची, अप डायरेक्शन, डाउन डायरेक्शन समजत नाहीये." तर मग मी विचार केला, की अशी एकच फिक्स रेंज भेटेल का आपल्याला अख्ख्या दिवसाची? जेणेकरून तुम्हाला एकच फक्त बॉक्स ड्रॉ करावा लागेल आणि तुम्ही बघू शकता. तेच आहे. या ठिकाणी पण बघा तुम्ही 25% चा बॉक्स घेतलाय. 25% चं जसं वरून सेलिंग येते, वरून सेलिंग आल्याच्या नंतर तुम्ही बॉक्स ठेवलाय. खालून बाईंग बघा कुठून आली आणि आता अजूनपर्यंत पण बाईंग चालू आहे. 200 प्लस रनिंग आहे. दिसतंय का? 3 मिनिटावरती ते एक्झॅक्टली कळेल. हे बघा. हा 25% चा बॉक्स आहे आपला इंटरडेचा. एवढं ॲक्युरेट काम केलेलं आहे, की तिथं टच झाल्या डायरेक्टली बायिंग आणि सेलिंग आलेली आहे. हे बघा. बॉक्सच्या आतमध्येच आहे मार्केट. आणि वरती पण आपण बघू कंप्लीट आहे का इनकम्प्लीट आहे. वरच्या साईडला हलकेसे कॅन्डल क्लोज दिसत आहेत. बॉडीपासून मार्क केल्याच्या नंतर किंवा वीक पासून घेतल्याच्या नंतर खाली स्ट्रक्चर कंप्लीट तिथून परत गोल्ड अप साईडला जातंय. आता नीट बघितलं तर वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे या ठिकाणी. या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. सेम जर हाच बॉक्स घेऊन आपण मार्क केला बॉडीपासून या ठिकाणी बॉडीपासून मार्क केला होता, गोल्ड वरती गेलं बॉडीपासून इथं 75% पासून खाली आलाय आणि सेम वीक पासून जेव्हा आपण मार्क करतोय तर खालच्या साईडला परत इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलंय आणि इंट्राडे मध्ये बघा इंट्राडे मध्ये पिन पॉइंट इथून सेलिंग येते. पण मेन जे आहे ते गोल्डला एकदा इकडे जायचंय वरती इकडे कुठेतरी आणि आपला जो सेटअप आहे रेंज ऑरेकलचा ते पण आपल्याला तेच सांगतोय. पण आपल्याला मेन म्हणजे जास्त पुढचा विचार करत नाही. मला फक्त आत्ताच बघायचंय मार्केट काय करू शकतो. आणि मी इंट्राडे मध्ये आत्ताचा विचार करतो आणि आत्ता ट्रेड घेतो. पुढे काय होईल काय नाही ते मला जास्त त्याचा विचार करत नाही. या ठिकाणी बघा तुम्ही लगेच हे मोमेंट मी इथे सेलिंग केली असते लगेच मी बसलो असतो. या स्विंगच्या खाली माझं टार्गेट 90-100 पीप जसे भेटतील तसे घ्यायचे बाहेर पडायचे 100, 150, 200 रेंज ऑरेकल मध्ये तर मोठे मोठे मुवमेंट पण कॅच करू शकता तुम्ही. आणि लॉट ARC मध्ये डायरेक्टली तुम्हाला एक बॉक्स आणि सेम मी अजून पण हे लाईव्ह चालू आहे. पण मी आपण थोडंसं ज्या दिवशी न्यूज होती FOMC ची हे मार्केट होतं त्या दिवशीच हे बघा. हे जे तुम्हाला पूर्ण स्पाइक दिसते हे मार्केट होतं. तर त्या दिवशी बघू आपल्या लॉट ARC ने कसं काम केलेलं आहे. 28 जुलैची हे आहे डेट 28/7 ओके. आता इथं रेंज काय आली आपल्याला 109.97 बॉक्स घ्यायचा 109.97 चा 109.97 समजा मी इंडिकेटर ऑफ केलं आणि जी पण ओपनिंग आहे ओपनिंगला फक्त हा बॉक्स ठेवायचा आहे मला. हे बघा या ठिकाणी मिडल जो बॉक्सची लाईन आहे ती ओपनिंगला ठेवायची. ओपनिंगला ठेवल्याच्या नंतर जेव्हा मी झूम आउट करेल थोडंसं तुम्हाला समजेल. मला फक्त बघायचंय की गोल्ड कुठे पेंडिंग आहे. वरच्या साईडला पेंडिंग दिसतंय या ठिकाणी. इथे गॅप दिसतोय प्रॉपर. दिसतोय सगळ्यांना गॅप आणि सेम जिथून गोल्ड खाली आलंय जर हाच बॉक्स उचलून जो बॉक्स आता मी ड्रॉ केलेला आहे सेम हाच बॉक्स उचलून जर मी खाली लावला तर खालच्या साईडला पेंडिंग दिसत आहे का कुणाला ना कुणाला दिसत नाही कम्प्लिटेड आहे. याचा अर्थ काय आहे की गोल्डला वरतीच जायचंय आणि पिन पॉईंट आपल्या लेवल पासून वरती गेलाय का बघा. तुम्हीच बघा ह्या ठिकाणी गॅप ठेवला गोल्डने इथून वरती गेलं वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं खाली आलं. हे जे स्ट्रक्चर होतं ते कम्प्लीट केलंय 50% पासून एकदम शार्प बाईंग आलेली अप साईडला. आणि न्यूज मध्ये प्रत्येक जणांचं असं असेल की आता न्यूज मध्ये पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल का न्यूज कशी असेल मग ट्रेड पण असं काहीच नसतं. पूर्ण कॅल्क्युलेटेड मेथड असतात. सगळ्या गोष्टी आधीच कॅल्क्युलेटेड केलेल्या असतात. आणि सेम जिथून पण सेलिंग आली आहे आता तुम्ही हाच विचार करा सगळेजण तुम्ही बघत आहात आता खालच्या साईडला कुठं पेंडिंग स्ट्रक्चर नाहीये. तर आपण समजा आपली जी आजची रेंज आहे ती रेंज आपण खालून उचलून जर वरती ठेवली
तर वरच्या साईडला कम्प्लीट स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर सेलिंग कुठून आली बघा. आणि लोक तर म्हणतात की हे न्यूज मध्ये गोल्डने इथून स्पाइक मारले, इथून खाली आलो. पण आपल्याला आधीच माहिती आहे किती पॉईंटची मुवमेंट होणार आहे ते. हे बघा, डायरेक्टली किती 111 पॉईंट म्हणजे 1000 प्लस 100 1100 पिप्स. आणि तिथून मग प्रॉपर सेलिंग आली. जिथून पण सेलिंग आली वरच्या साईडला कुठलं पेंडिंग स्ट्रक्चर नाहीये. वीक पासून आपण बॉक्स ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्या 50% खाली जर बघितलं तर या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे पेंडिंग. अशा वेळेस आपण काय केलं, हाच 50% बॉक्स जो आहे तो खालनं जर मार्क केला आपण, तर ओपनिंग म्हणजे दुसऱ्या दिवशी ओपनिंग त्याच्यावरती झालेलं आहे गोल्ड. हे बघा, ओपनिंगच त्याच्यावरती झालेलं आहे. इथून वरतीच जाणार आहे ना. ओपनिंग झाल्याच्या नंतर परत थोडीच खाली येणार आहे, कारण आपल्या लेवलच्या वरतीच ओपनिंग झाली. आणि तरी समजा तुम्हाला समजलं नाही वरती जाणार आहे का खाली, तर कंडिशन तर आपले फिक्स आहे. पेंडिंग खालच्या साईडला आहे. हा बॉक्स उचलून तुम्ही वरती ठेवला असा, तर वरच्या साईडला 50%ला जसं गोल्डने आता इथे पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलेलं आहे इथे, जसं खाली येऊन रिटेस्ट केलं तसं एक खालची जी ह्याच्या खाली पेंडिंग मुवमेंट होती ती आधी कंप्लीट केली, त्याच्यानंतर वरची कंप्लीट केली. म्हणजे गोल्ड जिकडे जिकडे पेंडिंग मुवमेंट आहे ती कंप्लीट करूनच जाणार, विदाऊट कंप्लीट न करता जातच नाही. आणि आता लॉट ARC सेटअप आहे. मग तेच सांगायचं तात्पर्य हे आहे की जसं तुम्ही कम्युनिटीमध्ये येता, तुम्हाला एक से वडकर एक असे खतरनाक सेटअप बघायला भेटतील, म्हणजे तुम्ही स्वतः वापरू शकता. असं नाही की तुम्हाला डिपेंडेंट राहायचे कोणावरती. फक्त एवढंच आहे की मीटिंग मध्ये जॉईन व्हायचे कम्युनिटीमध्ये आल्यावरती, आणि रोज काय डाऊट असतील ते विचारायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे. हे बघा, ते फक्त गोल्ड मध्ये करायचं सगळ्या मार्केटला चालतं की मी गोल्ड मध्ये करतो स्वतः, तुम्ही बाकीच्या ह्याच्यामध्ये पण ट्राय करू शकता. इंडियन मार्केट वगैरे. इंडियनचं मी शक्यतो टाळतो, कारण ते तुम्ही पण टाळा, कारण ते एक्सपायरी ते सगळं बघता काय उपयोग नाही इंडियन मध्ये करायचे. तरी पण चला, आपण तुम्ही म्हणताय तर आपण निफ्टी मध्ये ट्राय करू. सेम हा क्रूड ऑइल सेटअप. बघा, क्रूड ऑइल बघा. क्रूड ऑइल बघायचं का? ओके. मी तर किती दिवस झालं क्रूड ऑइल सर्च पण केलं नाही इंडियन मार्केटचा. मी आधी बघत होतो, पण जसं मी फॉरेक्स मध्ये शिफ्ट झालो क्रूड ऑइल वगैरे मला, कारण क्रूड ऑइल फ्युचर मध्ये पण फ्युचर एक्सपायरी असते. M6 हे 3 नंबरचं ना? महिन्यातून एकदा असते. हा चार्ट आहे का बघा? हो. ओके, तर ह्याच्यात बघू आपण इथून बघू. 31 जुलै आहे ना, तर आपल्याला रेंज काढायची असेल तर आपण 30 जुलैची तारीख सिलेक्ट करू. 30 जुलै इंटर. आपल्याला रेंज आली 872-90 ची. 872-90. जसं गोल्ड मध्ये मी 15 मिनिटावरती खूप प्रॅक्टिस केलेली आहे, तर समजा क्रूड ऑइल मध्ये 15 मिनिटं नाही किंवा 5 मिनिटावरती हे वर्क होत असेल स्ट्रॅटेजी, आपण आधी 15 मिनिटावरती बघू. त्याच्यानंतर मग आपण जाऊया छोट्या टाइम फ्रेम वरती. आता हे बघा, ओपनिंग ह्या ठिकाणी आहे. ओपनिंग खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे, पण क्रूड ऑइल खूपच वरती गेलंय. तर जिथून पण वरती गेलं, आपण समजा खालून जर बॉडी पासून जर लावलं तर वरून बघा सेलिंग कुठून आलेली आहे. ही सेलिंग दिसते का कुठून आली ती? आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्टली बरोबर. गॅप डाऊन ओपनिंग. दुसऱ्या दिवशी बघा डायरेक्टली गॅप डाऊन ओपनिंग, कारण वरच्या साईडला कुठे पेंडिंग स्ट्रक्चरच नाहीये. पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याच्या खाली, च्या खाली आलंय का बघा क्रूड ऑइल त्याच्या खाली. हो. असा विषय. म्हणजे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटेड मेथड करता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की पुढे काय होणार आहे, पेंडिंग स्ट्रक्चर कुठे हे आहे ते. आणि सेम दुसऱ्या दिवशीची जर तुम्ही काढली तर तिथे पण तुम्ही काम करू शकता. आणि हाच बॉक्स उचलून आपण वरून ठेवू वीक पासून. दुसऱ्या दिवशी तर तुम्ही फ्रेश रेंज काढायची आहे, तरी पण मी हे बघतोय. ओके, दुसऱ्या दिवशीची आपण रेंज बघू काय येते. कोणता दिवस? 3 तारीख आहे, तर आपल्याला घ्यायचंय 31 तारीख.
शनिवार रविवार 2 घ्यायचं तारीख ना? नाहीये. हा हा शनिवार रविवार घ्यायचं नाहीये. आदल्या दिवशीच घ्यायचं का? 1000 हा वर्किंग डे घ्यायचा फक्त आपल्याला. आता या ठिकाणी बघा हा वर्किंग डे कोणता आहे? हा 31 तारीख आहे. मग शनिवार रविवार जर चार्टच उपलब्ध नसेल तर तुम्ही सेट काय करणार आहेत? बरोबर. अगोदरचा दिवस. हा डायरेक्ट शुक्रवार निवडायचा. आता शुक्रवार सिलेक्ट केला 1066 रेंज आणि आपण ड्रॉ करू 1066 आणि जिथून पण सेल आहे तिथं आपण हा बॉक्स ठेवू. खाली पण 50% मार्क करू. असं पण करू शकता तुम्ही किंवा डायरेक्टली जिथनं ओपनिंग आहे तिथून पण येऊ शकता. जसं आपण मागचे घेतलं तसं. ओपनिंगला ठेवायचं आहे 50% बघा. पिन पण 50% टच करून वरती चालले आता क्रूड ऑइल. खालच्या साईडला कुठे पेंडिंग स्ट्रक्चर आहे का? नाही. माझा स्टॉप कुठेच लॉस नाही किती पेंडिंग. बसतो सर? स्टॉप लॉस म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती आहे स्टॉप लॉस. फक्त तुम्हाला एकदा कळलं ना की मार्केट कुठं पेंडिंग आहे तर त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस जसं मार्केट आलंय 50% ला याच्या खाली स्टॉप लॉस काय असणार आहे तुमचा? क्वांटिटी फक्त सुरुवातीला जेव्हा तुम्ही डेव्हलप होत असता स्वतःला डेव्हलप करता तेव्हा तुम्ही मॅनेजमेंट करायचे डिसिप्लिन मध्ये राहायचे. अक्षरशः तुम्ही ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज आणि हे तर मी 15 मिनिटावरती दाखवते. जसं तुम्ही हे मार्क करताय 15 मिनिटावरती त्याच्यानंतर तुम्ही 3 मिनिटावरती शिफ्ट व्हा. 3 मिनिटावरती शिफ्ट झाल्याच्या नंतर न बघा की गोल्डने काय केलं ह्यानी काय केलेलं आहे क्रूड ऑइलने ते. हे बघा याच्यात आपण छोटा जर पॉईंट घेतला असा बॉक्स खालच्या साईडने जर आपण बघितलं तर इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे वरती. आधी 50% पासून सेलिंग आली पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर वरून जर घेतलं तुम्ही तर पिन पॉईंट बाईंग कुठून आली आहे बघा 75% पासून. मग इथून तुम्ही बाईंगला बसू शकता. तसं तुमच्यावरती आणि तुमचं एसएल किती असणार याच्या खाली असेल काय 10, 12, 15, 20 पॉईंट असेल. टार्गेट तुमचं कुठं असेल ही जी तुम्हाला स्विंग दिसते त्या स्विंगच्या वरती असेल इकडे. समजतंय का? Yes. आता तुम्ही हे क्रूड ऑइलचं म्हटलं म्हणून मी सांगितलं क्रूड ऑइलचं. तसं तुम्ही कशातही करू शकता ना. म्हणजे तुमच्या हातात जर एकदा कॅल्क्युलेटर भेटलं तर तुम्ही सिल्वर मध्ये करा, बिटकॉइन मध्ये करा, गोल्ड मध्ये करा, कशातही करा. कशातही करू शकता. हा चार्ट बघा मी आता तुम्हाला गोल्ड मध्ये सांगितलं होतं की खालच्या साईडला पेंडिंग आहे तर आलंय का बघा खालच्या साईडला पेंडिंग. मी तुम्हाला असं मार्क करून इथे 50% रेजिस्टन्स पण दाखवला होता. आलंय का बघा खाली. तर मी काल बिटकॉइन मध्ये ट्राय केलं होतं तर ते प्रॉपरली वर्क केलं त्यांनी काल. हा आणि सांगायचं हेच आहे मला की तुम्ही लॉट रेंज ऑरेकल यूज करताय पण आता मी लॉट एआरसीचं सांगत होतो तर ते पण किती मस्तपैकी वर्क करते बघा. कशातही वर्क करते. क्रूड ऑइल घ्या, बिटकॉइन घ्या, सिल्वर घ्या, इंडियन मार्केटचं पण बघू शकतो पण काय गरज नाहीये कारण आपण जर करतच नसेल तर उगाच काय करून उपयोग नाही. ऍक्च्युली मी काल बिटकॉइन मध्ये ट्राय केलं तर त्यांनी प्रॉपरली वर्क केलं म्हणजे तिथपर्यंत डाऊनफॉल केला आणि मग तिकडनंच अपसाईड परत कंटिन्यू केली त्यांनी असं. येस फक्त एवढंच आहे की गोल्ड मध्ये करू शकता तुम्ही कारण बिटकॉइन हा 24 तास आणि 365 दिवस पे चालतो तर बिटकॉइन मध्ये काही पण होऊ शकतं. म्हणजे ओके जी पण तुम्ही रेंज घेतली आहे ती डबल रेंज कम्प्लीट होऊ शकते, ट्रिपल होऊ शकते किंवा 2.5 टाइम्स कम्प्लीट होऊ शकते. कारण बिटकॉइन मध्ये तुम्हाला कसं एक्सपिरियन्स नाही आहे तेवढा ह्या स्ट्रॅटेजीवरती. ह्या बोला. दोन इंडिकेटर मध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स हाच आहे. आता हे बघा लॉट रेंजचं मी मगाशी सांगितलंय पेंडिंग स्ट्रक्चर कुठे आहे हे बघा. डायरेक्टली इथं टच डायरेक्टली सेलिंग आणि लाईव्ह मार्केटमध्ये जर मी तुम्हाला गोष्टी दाखवतोय तर तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायला काय अडचण आहे किंवा समजत नसेल तर लाईव्ह मार्केटमध्ये विचारायला आता मीटिंग मध्ये विचारायला काही प्रॉब्लेमच नाहीये ना. आणि सेम तुम्ही आता जे म्हटलात की दोन्ही इंडिकेटर मध्ये काय डिफरन्स आहे तर एका इंडिकेटर मध्ये आपण काय करतो कॅन्डल सिलेक्ट करतो हायची लोची आपण स्विंग बघतो. थोडक्यात सांगतो आपण ह्या ठिकाणी जर गेलो आणि एकदम टॉपची जर आपण कॅन्डल सिलेक्ट केली डायरेक्शन आपण डाऊन साईडचं घेतलं तर गोल्ड किती खाली जाऊ शकतं हे आपण बघतो रेंज ऑरेकल मध्ये. आणि एआरसी मध्ये आपण बघतो पूर्ण दिवसाची रेंज बघतो आपण एआरसी मध्ये.
रेंज इंट्राडे रेंज ऑरेकल मध्ये तुम्ही पूर्ण दिवसाची रेंज बघत नाही, तुम्ही फक्त एका पर्टिक्युलर स्विंगची रेंज बघता. जिथून तुम्ही कॅन्डल सिलेक्ट केली आहे तिथून तुम्ही एका स्विंगची रेंज बघता. पण एआरसी अच्छा. मध्ये तुम्ही अख्खा दिवसाची रेंज बघू शकता. इथे बघा ना वरती तुम्हाला डायरेक्टली आणि टाइम फ्रेम पण आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट सांगतो, जसं तुम्ही टाइम फ्रेम चेंज करणार आहात तसं तुमची रेंज पण चेंज होणार आहे. आता 15 मिनिटावरती तुम्हाला 132 पॉईंट दिसते ही रेंज एआरसीची. जर हेच 6 मिनिटावरती जर मी गेलो तर माझी रेंज चेंज होते बघा. 3 मिनिटावरती गेलो चेंज झाली, 30 मिनिटावरती गेलो चेंज झाली रेंज. ही रेंज म्हणजे म्हणजे काय? तुम्ही किती तेवढे पिप्स, तेवढे पॉइंट्स, लाईक तेवढे डॉलर, लाईक हा तेवढे पॉइंट्स, मग तशानुसार तुम्ही प्रॅक्टिस म्हणजे तुमच्या हातात किती हे आहे पोटेन्शियल आहे या स्ट्रॅटेजीमध्ये, तुम्ही पाहिजे तसं टाइम फ्रेम घेऊ शकता, प्रॅक्टिस करू शकता. आणि जी पण टाइम फ्रेम तुम्हाला एकदम भारी वाटेल त्याच्यावरती तुम्ही शिफ्ट होऊ शकता. आता माझं तर एआरसी मध्ये मी 15 मिनिटं आणि लेट हे रेंज ऑरेकल मध्ये मी हे करतो 30 मिनिटं आणि 3 मिनिटं असं. ओके. रिझल्ट तर तुमच्या तुम्ही डोळ्यासमोरच आहे. बोला. तुम्ही जेव्हा स्वतः ट्रेड करता तेव्हा तुमची अॅक्युरसी किती येते ह्याच्यानुसार, म्हणजे तुम्ही मास्टर केलंय त्यामुळे तुमची स्वतःची अॅक्युरसी किती येते ह्याच्यावरती, ह्या सेटअप वरती? माझी स्वतःची अॅक्युरसी जर बघितलं ना तर मला लगेच कळतं की कम्प्लीट कुठे आणि इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठे. जर मी दिवसातून एक 4 ट्रेड किंवा 5 ट्रेड घेत असेल तर त्यातले 4 ट्रेड तर मी माझ्या ह्याच्यातच डायरेक्शन मध्येच मी घेतो. आणि जेव्हा पण ह्या आता सेटअप तुम्ही समजा 35 ते 40 पिपचा एसएल लावलाय, तुमच्या अगेन जर एक जरी कॅन्डल क्लोज झाली, जसं की इथे सकाळीच बघा या ठिकाणी हा कोणता आहे, हे टॅब इथे येतो आणि सकाळी झूम करून दाखवतो थोडं. ह्याच्या कॅन्डल होत्या या दोन कॅन्डल क्लोज झाले लगेच मला समजलं की वरच्या साईडला इन्कम्प्लीट स्ट्रक्चर आहे. मी सेलिंग दिली होती, या रेड लाईन पासून दिली होती सेलिंग. सांगायचं तात्पर्य काय आहे माहितीये का, की जसं तुमच्या अपोजिट किंवा इनकम्प्लीट स्ट्रक्चर मार्केट ठेवेल तसं तुम्हाला लगेच कळणार की कुठल्या डायरेक्शनला बसायचंय. आणि खालच्या साईडला पिन पॉईंट इथून लगेच मार्केटने 90 पिप्स दिलेले आहेत. आता ती तुम्ही जी फुल डेची रेंज आहे म्हणताय, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो एक्झॅक्टली, की दिवसामध्ये एवढे मुवमेंट होणार आहे का? म्हणजे लाईक त्याचा अर्थ काय? तर दिवसाची रेंज तेवढी आहे म्हणजे एक्झॅक्टली त्याचा मिनिंग काय? याचा अर्थ काय आहे माहितीये का, की दिवसाची एकदा तुम्हाला रेंज भेटली की तुम्हाला समजतं कोणत्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. हे बघा या ठिकाणी पण मी सांगितलं ना, इथेच आता तुम्ही सॉरी, मी लेट जॉईन केलं थोडं का? जॉईन केलं. हां, सॉरी, थोडं लेट हा जॉईन केलं. आता या ठिकाणीच बघा, हे FOMC ची न्यूज होती 29 तारखेची. तर मी हे मागं असं बॅक टेस्टिंग करत तुम्हाला इथपर्यंत सांगितलं. 29 तारखेची जर तुम्हाला रेंज घ्यायची असेल तर तुम्ही 28 तारीख सिलेक्ट करायची, इंडिकेटर सेटिंग मध्ये जायचंय, या ठिकाणी 28 टाकायचे. 28 टाकून तुम्ही एंटर, जसं तुम्ही एंटर करता 109.97 तुम्हाला एक रेंज भेटते, बरोबर. 109.87 जी तुम्हाला ही रेंज भेटली आहे, तुम्ही जिथं पण गोल्डची ओपनिंग आहे तिथं जर हा मिडल पॉईंट असा ठेवला, सेलिंग असेल तर टॉपला ठेवायचे, बाईंग असेल तर खालच्या साईडला ठेवायचे, असं ओपनिंगला ठेवायचे फक्त. जसं तुम्ही मिडल पॉईंट ओपनिंगला ओपनिंग चालू ठेवताय, चालू दिवसाच्या ओपनिंगला ठेवायचं का एक्स्ट्राला ठेवायचं? एस्टरडे नाही, चालू दिवसाच्या. कारण तुम्ही नीट बघितलं तर रेंज आहे, हे जे तुम्हाला ग्रीन कलरचं लेबल दिसते ते कुठे दिसतंय, ओपनिंगला दिसतंय ना इथे. हे एरो बघा वरती, एरो दिसतोय का सगळा? हो, हो. जिकडे हे लेबल असेल म्हणजे जिकडे रेंज असेल त्या दिवसाच्या खाली आपल्याला मिडल बॉक्स ठेवायचा आहे. आणि जसं तुम्ही मिडल हा बॉक्स ठेवणार आहात, तुमच्यासाठी वरच्या साईडला एक 50% चा बॉक्स असेल. पण जर नीट बघितलं तर वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसते, इथे दिसतंय का सगळ्यांना? प्रॉपर गॅप आहे ना वरती आणि गोल्ड तिथून खाली येत आहे. पण सेम जर बॉक्स तुम्ही आज घेतला, खालच्या साईडला बघितलं तर खालच्या साईडला बघा पिन पॉईंट गोल्डने स्ट्रक्चर कम्प्लीट केलेलं आहे. हे जे पण इकडे लेफ्ट साईडला जो गॅप ठेवला होता तो वरती जाऊन हा कम्प्लीट केलेला आहे. आणि इथून मग न्यू स्टार्ट झाली त्या दिवशी. म्हणजे आता इथं हे 109.9 110 सपोज राउंड फिगर त्यांनी आपण तेवढ्याचा फुल बॉक्स काढला. त्याच्यातली जी 50% ची जी मिडल लाईन आहे ती आपण ओपनिंगला ठेवायची, बरोबर? बरोबर. दॅट इज द फुल रेंज. ओके. आणि हे जर क्रॉस केलं तर मग ह्याची डबल होते, असं काही असतं का त्याच्यामध्ये पण?
काहीच नाहीये. खालच्या साईडला तुम्ही बघितलं तर खालच्या साईडला हम्म. पूर्ण कम्प्लिटेड स्ट्रक्चर होतं, पेंडिंग नव्हतं. हम्म. 10 बॉक्स हम्म. जर आता खालच्या साईडला जर पेंडिंगच नसेल, हा फुल बॉक्स हम्म. जर तुम्ही खालून उचलून जर वीक पासून ठेवला तर वरती गोल्ड बघा कुठपर्यंत गेले. ओके. एक्झॅक्टली तिथपर्यंतच गेले. त्याच्या आतमध्ये कॅन्डल क्लोज केली लगेच खाली आले. आणि एवढं करूच तर तुमचा दिवस पण लगेच क्लोज झाला या ठिकाणी जर बघितलं तर. इथेच तुमचा दिवस क्लोज आणि दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला फ्रेश रेंज भेटली. आणि हे तुम्ही आता जे बॉक्स मूव्ह केलात राईट, ते बॉक्स मूव्ह कधी करायचं हे कसं कळेल आपल्याला? म्हणजे आता तुम्ही आता बॉक्स उचलून ठेवलात जेणेकरून ते वरच्या रेंज मध्ये आता ऍडजस्ट. मी हा बॉक्स उचलून का ठेवलाय हे पण सांगतो. समजा तुम्ही खालच्या साईडला इथं बघितलं की कम्प्लिटेड स्ट्रक्चर आहे, गोल्ड वरती जात आहे आणि ही स्पाइक तुम्ही बघितली, स्पाइक बरोबर. ही स्पाइक तुम्ही बघितली, खालच्या साईडला काहीच पेंडिंग नाहीये. समजा हा बॉक्स मी उचलून ओपनिंगला पण ठेवत आहे, तर मला एक गोष्ट कळते की गोल्ड साठी इथे 50% रेजिस्टन्स होता, पण त्याच्यावरती पण गेलेले आहे आणि त्याचा रिटेस्ट करून अप साईडला गेलेले. नीट बघा तुम्ही, तुम्हाला कॅन्डल दिसतील. मी थोडंसं ड्रॉइंग रिमूव्ह करतो. हे बघा, जेव्हा मी ओपनिंग पासून हा बॉक्स लावत आहे, हा बॉक्स मी उचलून ओपनिंग पासून लावतोय, वरती मी 50% एक माझा बॉक्स ड्रॉ करतोय. तर सपोर्ट कुठून घेतलाय बघा, एक्झॅक्टली तिथपर्यंत गेलाय, तिथून 50% सपोर्ट घेतलाय. जो पण माझ्यासाठी ही पेंडिंग मुवमेंट होती त्याच्यावरती ऑलरेडी गोल्ड जाऊन वरती जात आहे. तो वरती जात आहे तर मी काय करणार आहे, सिंपल आहे. एकतर मी जिथून गोल्ड आजच्या रोजी जिथून गोल्ड बॉटम तयार करून वरती जात आहे तिथं मी हा बॉक्स लावेल. ओके. असंही करू शकता तुम्ही, किंवा सिंपल आहे, हा बॉक्स उचलून जी पण एक्स्ट्रा मुवमेंट आहे, एक्स्ट्रा मुवमेंट कुठपर्यंत केली ते बघू शकता. बघा एक्स्ट्रा मुवमेंट कुठपर्यंत केली, एक्झॅक्टली जेवढी खाली केली तेवढीच वरती पण एक्झॅक्टली मुवमेंट केली गोल्ड. तुम्ही कसं पण बॉक्स फिरवा, एकदा कॅल्क्युलेशन असं तयार केलेलं आहे की ते तुम्ही कसं पण बॉक्स फिरवा, ते तुम्हाला बॉक्स मध्येच येणार बरोबर. ओके. एवढंच आहे की हा जो लॉट एअरचा आहे तो वेगळा कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट पूर्ण वेगळा आहे. ही सेलिंग बघा, आपण मागाशीच म्हटलं होतं इथून पेंडिंग खालच्या साईडला आहे म्हणून. मी तुम्हाला एवढं इथं सांगितलं होतं ही पेंडिंग दिसते म्हणून मला. ओके. ओके, तर कम्युनिटीमध्ये यायचं असेल किंवा तुम्हाला इंडिकेटर ऍक्सेस वगैरे पाहिजे असेल लाईफ टाइम वगैरे, किंवा प्रॅक्टिस करायची असेल, काही पण असेल तर प्रॉब्लेम नाही काही, डायरेक्टली तुम्ही डीएम करू शकता टेलिग्रामला. सर, एक प्रश्न विचारायचा होता. बोला. मी आता जसं एक बॉक्सचं कॅल्क्युलेशन केलंय, त्यामध्ये मला असं वाटतं की अपसाईड जाईल. 65 पर्यंत जाईल का सर? एकदा सांगता का मला? माझं क्रॉस चेक करता जरा अॅनलाइज. 65 ऑलरेडी तिथूनच सेलिंग आली, आता परत तिकडे कसं काय जाईल? बघा ऍक्च्युली आता बघा 15 मिनिटावर मी काय केलेलं आहे, प्रिव्हियस डेचा हाय आणि आजचा लो जो घेतलाय ना त्याला हे केलेलं आहे, पूर्ण एक बॉक्स केलाय. ठीक आहे, त्यानंतर अजून एक त्यामध्ये इंटरनल एक तुम्ही बॉक्स. कधीपासून करताय ट्रेडिंग? मी जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले सर. कारण तुम्ही जर फॉरेक्स मध्ये नवीन असताल ना, तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो आता, हे जे तुम्ही आता करताय ना प्रिव्हियस लो पासून ते प्रिव्हियस हाय पर्यंत, तर हे खूप कॉमन आहे, खूपच कॉमन आहे. तर ह्याच्यात तुम्हाला अॅक्युरेसी भेटेल किंवा नाही भेटेल याची गॅरंटी पण काहीच नाहीये. पूर्ण तुम्ही म्हणजे अंदाजपंची थोडक्यात काम करताय, तुमच्याकडे प्रॉपर कॅल्क्युलेशन नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रॉपर करायचं असेल तर मग सेटअप वरती करा. तुम्हाला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली काय होणार आहे पुढे. असं नकोत की तुम्ही काल परवा एखादा कुठेतरी व्हिडिओ बघितला, मग तुम्ही लगेच प्रिव्हियस डेचा हायलोचा बॉक्स घेतला आणि त्याच्यावरती काम करायला लागले. असं नका करू अजिबात. कारण मी जे आता युज करतोय त्याच्यावरती मी प्रॉपर कितीतरी वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय. आणि मी परवाच्या लेक्चरमध्ये हे पण सांगितलं खूप जणांना की तुम्हाला कोणी पण असं बॉक्स ड्रॉ करून दाखवेल, पण असं नाहीये ना की बॉक्स ड्रॉ केला की एक्झॅक्टली त्याच्याकडे हेच असेल म्हणून सेटअप असेल प्रॉपर. कारण बॉक्स ड्रॉ करायला काय, असं कोणी पण बॉक्स ड्रॉ करून तुम्हाला दाखवेल की इथून इथपर्यंत मार्केट गेले, पण प्रॉपर सेटअप आहे का त्याच्याकडे हे महत्वाचं आहे. हो बरोबर. जस्ट मी एक कॅल्क्युलेशन अॅनलाइज केलं सर, म्हणून विचारलं, बाकी काही नाही तुम्हाला. तुम्ही अनालिसिस करा, बॅक टेस्टिंग करा, पण एकदमच विचारलं की फुल अँड फायनल तर तुम्ही आता पण अंदाज पंचित करताय सगळं.
प्रॉपर सेटअप पाहिजे ओके सर. तुमच्याकडे. हॅलो, बोला बोला. असं ऐकलंय की काही दिवसानंतर मार्केट स्ट्रक्चर चेंज झाल्यानंतर रेंज वर्क करायची बंद होते, म्हणजे असं मी ऐकलंय 1-2 जागेवरती. असं जर ऐकलं असेल ना, तर स्वतः आधी बॅक टेस्टिंग करायची 3 महिने, 4 महिने, 5 महिने आणि बघायचं की खरंच तसं होतंय का? कारण कोणी काही पण सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाहीये. स्वतः बघायचंय सगळं करून. फक्त डाऊट होता म्हणून मी विचारलं तुम्हाला असं की हम्म. आणि चेंज होणं असं काय होणार आहे? कारण तुम्ही जर नीट विचार केला, तर हे कॅल्क्युलेटर असं तयार केलेलं आहे, की किती पण स्ट्रक्चर चेंज होऊ द्या. ते ऑप्टिमाइज करून एक्झॅक्टली व्हॉलॅटिलिटी किती पण वाढू द्या, लिक्विडिटी किती पण मोठी-छोटी होऊ द्या, ते एक्झॅक्टली हे होतं, मॅच होऊन जाते त्याला. आणि या ठिकाणी तर तुम्ही काहीच करू शकत नाही इथं ARC मध्ये. इथे तर तुम्हाला पूर्ण दिवसाची रेंज भेटतीये. आणि ह्याच्यात पण मी तुम्हाला फक्त आधीच्या एका दिवसाची डेट सिलेक्ट करायला सांगतोय. पण मी ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन मध्ये काय एंटर केलंय किंवा मी कॅल्क्युलेशन काय वापरलंय हे तर मलाच माहितीये. कितीही काहीही होऊ द्या, रेंज तर इथं फुल अँड फायनल ऑप्टिमाइज होऊनच बाहेर येणार आहे. जे पण तुम्ही कॅल्क्युलेशन आता बघताय ना 109.97. आणि एवढा ऍडव्हान्स कन्सेप्ट केलेला आहे की तुम्ही कोणत्या पण टाइम फ्रेम वरती जावा, तुम्हाला लगेच रेंज चेंज होताना दिसते. लगेच रेंज चेंज होताना दिसते 187. अगदी काही लोक 1 तासावरती पण बघत असतील. 1 तासावरती बघा रेंज काय येते. डायरेक्ट 800. काम करताना आपण करतोय 15 मिनिटावरती. मी आजचं पण या ठिकाणी ड्रॉ करून तुम्हाला दाखवलं. ओपनिंगला आपण बॉक्स ठेवलाय. खालच्या साईडला जेव्हा मी बघतोय, तर खाली पण कम्प्लीट आहे आणि वरच्या साईडला पण कम्प्लीट आहे. हा बॉक्स जेव्हा मी घेऊन खालून वीक पासून लावतोय, तर वरच्या साईडला मला नॉर्मल पेंडिंग दिसतोय इथे गॅप. हे बघा. वरच्या साईडला पेंडिंग दिसतोय गॅप. आणि त्याच्यासाठीच मग आपण ह्या ठिकाणी पण पेंडिंग दिसत आहे. खालच्या साईडला मार्केट असं वरती जाते. खालची आपण रेंज काढली. पण त्यातल्या त्यात पण जर इनकम्प्लीट आणि कम्प्लीट असेल, तर मग आपण इंट्राडेसाठी सेलिंग पण करू शकतो, जी की आपण आता इथेच केली सेलिंग. 100 पिप्स ऑलरेडी रनिंग मध्ये आहेत. आता युटर्न घेतलाय. युटर्न घेतलाय म्हणजे तो कुठून युटर्न घेतोय का? हाच बॉक्स उचलायचा आहे, वरून ठेवायचा आहे. बॉडी पासून इथून. खालच्या साईडला अजून पेंडिंग थोडंसं दिसत आहे. असं काम करू शकता तुम्ही. आणि दोन्ही पण पूर्ण कॅल्क्युलेशन सेटअप आहेत. पूर्ण मॅथेमॅटिक बेस आहेत. दोन्हीवरती पण तुम्ही काम करू शकता. गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये, कशात. ओके. तो जो वरचा जो हे आता तुम्ही जे ब्लू लाईन दाखवताय राईट वर, एक मिनिट वापस दाखवा. हम्म. ते तुम्ही बोललात की त्याच्या खालच्या लाईन पर्यंतच बॉक्स बनवायचा राईट. मग ते वरची जे बरोबर. हे म्हणजे याचा अर्थ काय असं, हे पूर्ण वरी जर क्रॉस केलं तर म्हणजे हे दुसरी रेंज स्टार्ट होते असं आहे का? नाही, अजिबात नाही. समजा ह्याच्यावरती जर मार्केटने क्रॉस केला, अशी कॅन्डल इथे तयार झाली, तर आपण सेम हाच बॉक्स असा डबल ड्रॉ करतो. ओके. नाही पण त्या वरच्या लाईनचा अर्थ काय असं विचारायचं होतं, कारण हे 4-5 पिप्स, सॉरी 40-50 पिप्सचा तो पूर्ण बॉक्स आहे रे हे ब्लू वाला. पूर्ण बॉक्स आहे. आता गोल्डमध्ये मी हा बॉटम घेतोय. पण जर मी बिटकॉइनमध्ये गेलो, तर मला ही डॉटेड लाईन पर्यंत घ्यावं लागेल. कारण तिथं कंडिशन माझे वेगळे असतील. कारण मी बॅक टेस्टिंग करताना तिथं वेगळी. तुम्ही विचार करा, हे तयार असं केलेलं आहे, की जर समजा मी इथं बॉक्स तयार केला नसता आणि फक्त मी एक लाईन दिली असती, तर गोल्डमध्ये तर वर्क झालं असतं. पण बिटकॉइनमध्ये मग मी काय केलं असतं? ओके, ओके, ओके. मग बिटकॉइनमध्ये करताना मला समजा डॉटेड लाईन पासून जर ह्या एकदम शुअर शॉट जर मला ट्रेड भेटत असतील बॅक टेस्टिंग करून, आणि जर समजा मी US ऑइल मध्ये करत असेल, मला एकदम टॉप पासून इथं भेटत असेल, तर मग काय केलं असतं? ह्याच्यामुळे असं युनिव्हर्सल सेटअप तयार केलेलं आहे, की जेणेकरून तुम्ही कुठूनही कसं ड्रॉइंग केलं तरी तुमचं टार्गेट तुम्हाला भेटलं पाहिजे. ओके. असं. बॉक्सचा अर्थच तो आहे. कारण सिंगल लाईन मी देऊ शकलो असतो, पण मी सिंगल लाईन का नाही दिली? ह्याच्यामुळे नाही दिली. बॉक्सच का दिलाय? कारण प्रत्येक वरचं जे दिसतंय तुम्हाला, वरची जी बॉक्सची लाईन दिसते त्याला पण काहीतरी अर्थ आहे. जी मिडल डॉट लाईन दिसते त्याला पण काहीतरी अर्थ आहे. आणि जी बॉटमची लाईन दिसते त्याला पण अर्थ आहे. आणि जी ग्रीन लाईन दिसते तुम्हाला एकदम खाली, त्याला पण काहीतरी अर्थ आहे. फक्त प्रत्येक पेअरमध्ये तुम्ही बॅक टेस्टिंग करताना
हे सगळ्या गोष्टी नोटीस करून मग तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. आता मी जर गोल्डमध्ये बॅक टेस्टिंग केली तर मला कसं कळालं की एक्झॅक्टली मला इथपर्यंत ड्रॉ करायचंय असं. ओके. आता याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन, जर आपण ओरॅकल प्रो आला आहे, आता आपण ज्यावेळेस हे करतो, आता तुम्ही म्हटलं ना की एक स्विंग पकडायची, म्हणजे कुठली स्विंग पकडायची, एकदम बॉटम मोस्ट फॉर प्रिव्हियस डे, करंट डे, लाईक कुठली पकडायची, म्हणजे रेंज काढते वेळेस आपण कुठल्या कॅन्डलला पकडायचं? रेंज काढते वेळेस तुम्ही असं झूम आउट जर केलं तर ही सेलिंगची रेंज काढू शकता. खालच्या साईडला जर सेलिंगची इनकम्प्लीट असेल तर गोल्डवरच्या साईडला जाऊन परत सेलिंग येऊ शकतं. पण जर खालच्या साईडला रेंज कम्प्लीट असेल तर परत तुम्ही खालची रेंज काढायची, शिफ्ट व्हायची छोट्या टाइम फ्रेम वरती. वरच्या साईडला जर लेवल इनकम्प्लीट असेल किंवा कम्प्लीट असेल तर परत तुम्ही खालची म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लोची रेंज काढायची आहे तुम्हाला. नाही नाही, कुठला रिसेंट स्विंग आहे, रिसेंट स्विंग लो, की म्हणजे रिसेंट एकदम नाही, आता हा. रिसेंटचा विषयच येत नाहीये. जेव्हा मी इथं चार्ट झूम आउट करतोय तर मला एकदम टॉप काय दिसतोय इथून, हा टॉप हा, दिसतोय मला, हा बरोबर बॉटम दिसतोय इथून बरोबर. आणि हा मार्केट हा. ह्याच्यामध्ये आहे. मग ह्याच्यामध्ये मार्केट कितीतरी कम्प्लीट आणि इनकम्प्लीट स्ट्रक्चर तयार करत असेल ना, तर मग अच्छा. समजा मी जर अशी मधलीच कुठली तरी कॅन्डल पकडली आणि त्याची रेंज काढली तर मी गॅम्बलिंग करतोय. का गॅम्बलिंग करतोय? कारण ज्यांनी पण इथून टॉप पासून पैसा लावलाय त्याच्यासाठी इथे मध्ये काहीच प्रायोरिटी नाहीये. माझ्यासाठी प्रायोरिटी काय आहे, एकदम टॉप आणि बॉटम त्याच्यामध्ये काय होतंय हे मला बघायचंय. मग रेंज काढताना पण मी तसंच काढणार, एकदम टॉप पासून काढेल किंवा एकदम बॉटम पासून काढेल. आणि आपण रेंज कंप्लीट झालो असं कधी बोलतो, जेव्हा ते 100% जाते कंप्लीट किंवा झाला असं 50%? हा. कंप्लीट झाला असं तुम्ही 50, 75 आणि 100 या ठिकाणी जर प्रॉपर सपोर्ट घेऊन जर युटर्न घेतलं तर म्हणू शकता. 50, 75, 80 आणि 100. हो. ओके. 50च्या अबाउट इन शॉर्ट पाहिजे ऍटलिस्ट, म्हणजे येस 50 पर्यंत तरी यायलाच पाहिजे. ओके. येस, बरोबर बरोबर. खूप ऍड आहेत कन्सेप्ट ह्याच्यात, पण मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत लर्निंग व्हिडिओमध्ये. पण मी आता फक्त बेसिक थोडस सांगत आहे. आता मी तुम्हाला फक्त 50-75च सांगितलं, पण 25ला काय करणार तुम्ही? समजा 25ला आला आणि तिथून न्यूटन घेतला तर मग काय करणार? ह्या गोष्टी सगळ्या ऍडव्हान्स मध्ये येतात. ओके. ओके, तर अजून काही डाऊट असतील तर विचारा, नाही तर आपण लेक्चर इथे थांबूयात आणि बाकीचं काय असेल तर मग आपण संध्याकाळी किंवा उद्या मग परत येऊ. दादा क्लासमध्ये हे दोन्ही इंडिकेटर मिळणार का? हो. अजून विचारा, काही डाऊट असेल तर युट्यूबच्या तुमचे सगळे विचार. युट्यूबचे तुमचे पहिल्या प्रिव्हियस 5 मंथ पासून व्हिडिओ बघायला सुरुवात केली. आतापर्यंत 10 व्हिडिओ बघितले. समजायला लागलं मला कसं वर्क करतात सेटअप. आता मी युट्यूबचे तुमचे सगळे व्हिडिओ बघून काढणार आहे. ओके, युट्यूबचे व्हिडिओ बघितले तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण आताचे जे क्लासचे व्हिडिओ आहेत ते बघ, कारण त्याच्यात मी व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे. आधीच जर बघितले तर मी फक्त अनालिसिस सांगितले की काय झालं होतं काय नाही. लाईव्ह मार्केटमध्ये सांगणे आणि असं स्क्रीन रेकॉर्डिंग करून सांगणे खूप फरक आहे. क्लासचे तर व्हिडिओ मी 3 बघितले ते पहिलं, म्हणजे 23 तासापूर्वीचा, 5 दिवसापूर्वीचा, 6 दिवसापूर्वी. बरोबर. आणि त्याच्यात पण हे क्लासचे म्हणजे पब्लिक क्लासचे व्हिडिओ आहेत. जर लर्निंग व्हिडिओ पाहिजे असेल ऍक्सेस किंवा कम्युनिटी प्रायव्हेट ग्रुपचा ऍक्सेस पाहिजे असेल तर टेलिग्रामला डीएम केला तर मग टीम जे आहे ते रिप्लाय करेल. लर्निंग व्हिडिओसाठी मी करतो. मला लर्निंग म्हणजे जास्त लर्निंग करेच फोकस देतोय. नक्की नक्की. हा, ओके, एवढंच की इथंच मला आपण जास्त 2-3 वर्ष झालं ट्रेडिंग मध्ये आहे, पण जास्त लर्निंग करे फोकस करतोय. मला जास्त कॉन्सेप्ट शिकल्यामुळे जास्त माझं कन्फ्युजन होत आहे सगळ्या गोष्टीत. म्हणजे मी सगळं शिकण्यात गेलो, एफपीजी, सीएसएमसी, स्मार्ट मनी, आता नाही होणार सगळं कन्फ्युजन. शिकल्यामुळे कन्फ्युजन होतं. आता ह्या सेटअप मुळे मला एवढं डायरेक्शन तरी कळतं ऍक्युरेट मार्केट कुठं जाऊ शकतं. नक्की नक्की नक्की. डायरेक्शन कळल्यामुळे मी त्या डायरेक्शन मध्ये ट्रेड घेतोय. हो, कारण हेच आता महत्वाचं मी आहे तुमचे कॅल्क्युलेट. तुम्ही जे मला आता इंडिकेटर दिलं कॅल्क्युलेशन, मी रोज डेली त्याच्यावर बॅक टेस्ट करतोय. सगळ्या स्विंग मार्क करतोय, लावतोय, सगळ्या स्विंग मार्क करतोय, चेक करतोय, वर्क होतंय कसं होतंय. हो, आणि सुरुवातीला आता थोडंसं सध्याला कळणार नाही की सुरुवातीला हे पण कळणार नाही की खर्च वर्क झाले का, पण जसं जसं तुम्ही अजून प्रॅक्टिस करणार आहे
तसं तसं मग कळणार की अरे ते इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, कम्प्लीट आहे. मग लगेच तुम्ही इंटरडेचा बॉक्स घेणार, ड्रॉ करणार, ट्रेड प्लॅन करणार. असं. कॉलेजला असल्यामुळे मला काही एवढं जास्त कोणी म्हणजे पैसे देत नाही घरचे. त्यामुळे मी आता फक्त ह्या व्हिडिओ फोकस करतोय. माझं $50 ओके. कॅपिटल आहे. ते कॅपिटल मी थोडं वाढवल्यानंतर तुमचा कोर्स म्हणजे तुमचा जे क्लास आहे ना, ते क्लास नक्की. घेणार आहे. नक्की. तुमचा क्लास ह्याच्या आधी मी एका जणाचा क्लास घेतला होता. म्हणजे आम्ही कसं केलं होतं, दोघं जणात मिळून मित्रांनी एपेक्स तेजसचा क्लास घेतला होता. हम्म, 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 नाही का, एपेक्स तेजसचा नगरचा. हम्म, हम्म. क्लासची फी पण लय आहे, पण क्लासमध्ये किती? काहीच एवढं जास्त म्हणजे ₹35,000 फी आहे. हम्म. काहीच एवढं शिकवलं नाही. फक्त SMC स्ट्रक्चर आणि तेवढंच शिकवलं. आणि क्लास बी 2-2 दिवस, 3-3 दिवस घेत नव्हता. अवघड आहे. त्यामुळे लय माहितीच नाहीये. मी तेव्हापासून म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीच नाही की करायचंय काय. ते फक्त जे सोशल मीडियाला बघतात ते फॉलो करतात ते. मला एवढं इतक्या दिवसात कुणाचं नाव कळलं, फक्त घेतलं तुम्ही? एका सेटअप तेजस एफएक्स. हा हम्म. हा तो नगरचा ना, आयल्या नगरचा. हा 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 हा. तुम्ही पण केलंय का तिथे कोर्स क्लास? नाही क्लास वगैरे केला नाहीये. त्याला इंस्टाग्रामवर म्हणजे फॉलो करतो मी, बघतो. नुसतं फिरत असतो इकडे तिकडे गाड्या घेऊन, काय टाइमपास येते. त्यांनी असं कोणी सांगत नाही की एका सेटअपवर काम करा, असं करा, असं करा. आता मला इतक्या बरोबर. दिवसात अनुभव आलाय. फक्त एक सेटअप असल्यानंतरच माणूस प्रॉफिटेबल होऊ शकतो. जास्त बरोबर आहे. कॉन्सेप्ट असल्यावर काहीच करू शकत नाही. आणि त्या क्रिएटच केलेल्या असतात कन्सेप्ट की कन्फ्युजन करण्यासाठी. म्हणजे मुद्दामून तर तेच 3-4 बघा ना, प्रकारचे कन्सेप्ट तयार केलेले असतात, जेणेकरून त्यातले एक जरी वर्क झाले की सांगता येते की बघा तुम्ही तर बघतच नाही, प्रॅक्टिसच करत नाही. अमोल तोच अजून प्रॉब्लेम होतोय. लय एक कन्फ्युजन झालंय प्रश्न त्यामुळे माझं. अमोल एक प्रश्न ओके. विचारायचा होता तुम्हाला, विचारू का? हा बोला. बोला, अ, बोला. आपण आता ट्रेड मध्ये कधी जम्प करायचं? म्हणजे आता कसं आहे, आता आपण रेंज काढली वगैरे, आपल्याला कळालं की ह्या ठिकाणी हा बघा तुम्ही लाईव्ह बघा. मी तुम्हाला कुठून मार्केट कुठपर्यंत जाणार ते पण सांगितलं. आपण इंटरडेचा बॉक्स ड्रॉ केला. त्याच्यानंतर आता मी रेड लाईन ड्रॉ केला. तिथून मार्केट परत पडत आहे. एक प्रॉपर कॅन्डल क्लोज झाली या ठिकाणी बघा इथे. आता एवढे सगळे कन्फर्मेशन असल्याच्या नंतर मी ट्रेड प्लॅन का करू नये? का मी घेऊ नये प्लॅन इथे? एसेल माझं काय असेल? म्हणजे हे तर मी मागाशीच घ्यायला पाहिजे होता. पण ह्या ठिकाणी का घेऊ नये मी? माझा एसेल मॅक्सिमम बघा 35 पिप्स असेल. टार्गेट माझं ह्याच्या खाली असेल 100 किंवा 150. ओके. लर्निंग ह्या व्हिडिओसाठी पूर्ण मी DM कन्सेप्ट करू का तुम्हाला? हो नक्की चालेल. ते आहेत ना पूर्ण लर्निंग बेसिक व्हिडिओ? पासून जर तुम्हाला शिकायचं असेल एकदमच, तर तुम्ही बिनधास्त कम्युनिटीमध्ये येऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हे तर मी पब्लिक आपल्या सगळ्यांसोबत मी क्लास घेतोय. प्रायव्हेट सोबत तर मी घेतला नाहीये. प्रायव्हेट सोबत क्लास घेतला असता तर मग अजून काही गोष्टी मी सांगितल्या असत्या. प्रायव्हेटला फीज आहे का? ओके. फीज म्हणजे तुम्हाला खूपच कमी एकदम, म्हणजे तुम्ही विचार पण केला नसेल अशी फी आहे. कारण हे सगळं मराठी लोकांसाठी आपण करतोय, मराठी ट्रेडर लोकांसाठी. ओके. तर आजच्या क्लासमध्ये आपण एवढंच करूयात. अजून काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा. ओके. ओके. हो. तुमचा क्लास घेतल्यानंतर लेक्चर ऑनलाईन राहतील का रेकॉर्डिंग लेक्चर आहे? जे मेन लॉजिक आहे ते पूर्ण रेकॉर्डिंग आहे, लाईफ टाईम ऍक्सेस आहे. सोबतच आपण लाईव्ह पण अटेंड करू शकतो रोज. जोपर्यंत डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत लाईव्ह मार्केटमध्ये. थँक्यू सर. ओके. 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 चालेल. तुम्हाला जर भेटायचं असेल तर भेटायचं असेल तर लाईव्ह आपण प्लॅन करू, पण आता सध्या काही प्लॅनिंग नाहीये. आता कारण ही तुम्ही मराठी स्वतः सगळी विचार आपली करा की हा आपण नक्की एकदा सगळेजण प्लॅन करूत, पण आता लगेच प्लॅन केला नाहीये. कारण तुम्ही सगळे बघितलं असेल, एक तर सोमवार ते शुक्रवार आपल्याला ट्रेडिंगचं पण बघायचंय, सगळ्या कम्युनिटीचं पण बघायचंय, परत स्वतःसाठी पण फॅमिलीसाठी पण वेळ द्यायचा आहे. सॅटर्डे संडे होऊ शकतं एखाद दिवशी. नक्की नक्की नक्की. पुणे काय सगळ्यांना आता जवळच फक्त असल्यामुळे हा आणि आता फक्त जाता जाता तुम्ही कॅन्डल बघा, आपण कुठून मार्क केले, कॅन्डलचं रिजेक्शन बघा. ओके.
तरी ठेवतो आपण ह्या ठिकाणी एवढंच. म्हणजे कसं जे क्लास बघतील त्यांना पण जास्त मोठा व्हिडिओ नको की बोरिंग नको वाटायला. ओके 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 ओके. काय डाऊट असतील तर नक्की विचारा आणि स्क्रीनशॉट वगैरे पाठवा मला पण बघू द्या तुम्ही काय करताय, ड्रॉ कसं करताय. पाठवतो. ओके ओके चालेल. थँक्यू.